हिलरी क्लिंटन यांनी एक पुस्तक लिहिलं आहे. त्याचं नाव हार्ड चॉईसेस, ज्यात त्यांनी सध्याच्या एका अत्यंत कणखर नेतृत्वाबद्दल लिहिलं आहे. त्याची गोष्ट अशी की दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी एका रशियन सैनिकाला त्याच्या गावाजवळ तैनात केलं जातं. घर जवळच आहे म्हटल्यावर तो एक दिवस घरी जातो. बघतो तर संपूर्ण गाव उद्ध्वस्त झालेलं आहे. गावातल्या ज्या लोकांचा मृत्यू झाला आहे त्यांना एका ट्रकमध्ये भरून दफनविधीसाठी नेले जात आहे. त्या सैनिकाला त्या ट्रकमधून 2 पाय बाहेर आलेले दिसतात. त्या पायात जे बूट असतात ते त्याने आपल्या पत्नीला भेट दिलेल्या बुटांसारखे असतात. तो जवळ जाऊन बघतो तर त्याचीच पत्नी असते. तो तिला त्यातून बाहेर ओढून काढतो तर त्याच्या लक्षात येतं की तिचा श्वास अजूनही चालू आहे. तो तिला डॉक्टरकडे घेऊन जातो. ती काही दिवसातच बरी पण होते. पुढे काही महिन्यात त्यांना एक मुलगा होतो. त्याचं नाव ते ठेवतात व्लादिमीर पुतिन. हो, तेच ते रशियाचे सध्याचे अध्यक्ष, ज्यांचा जन्म होणेच अशक्य होतं कारण आईचं जिवंत राहणंच शक्य नव्हतं. सांगायचं तात्पर्य हे, माणूस कुठे किंवा कसा जन्माला आलाय यापेक्षा त्याने आयुष्यात काय कमावलं, त्याचे कष्ट, मेहनत, दृढनिश्चय त्याला मोठा बनवत असतो. बरोबर ना? आणि व्लादिमीर पुतिन यांच्या जन्माची गोष्ट तुम्हाला आवडली का? कमेंटमध्ये नक्की लिहा.